एखादं राहतं घर किंवा राहती जागा जर दूषित असेल, एखाद्या कुटुंबावरती षटकर्मातील एखादी क्रिया चालवलेली असेल किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती बाधित असेल, तर अशा कुटुंबामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा जवळ आली की त्या 4 ते 5 दिवसांमध्ये अशा व्यक्तींना खूप त्रास होतो. म्हणजेच अमावस्या किंवा पौर्णिमेच्या आधीचे 2 दिवस, मुख्य अमावस्या पौर्णिमेचा दिवस आणि त्यानंतरचे 2 दिवस अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना किंवा एखाद्या व्यक्तीवर जर एखादी क्रिया चालवली असेल तर अशा व्यक्तींना या 4 ते 5 दिवसांमध्ये अचानकपणे शरीर आणि डोकं जड होणे, निगेटिव्ह विचार मनात जास्त मोठ्या प्रमाणावर येणे, कोणत्याही देवता कार्य किंवा धर्मकार्याकडे लक्ष न लागणे, या 4 ते 5 दिवसांच्या काळात घरामध्ये मोठ्या प्रमाणावर वादविवाद, भांडण तंटे होणे इत्यादी प्रकार सुरू होतात. यावरचा उपाय म्हणजे अमावस्या पौर्णिमेच्या आधी 4 दिवस आपल्याला पिवळी मोहरी, गुग्गल, लोबान, काळे तीळ आणि देशी गाईचं तूप हे सर्व संध्याकाळी एकत्र करून विस्तवावरती टाकून घरभर दत्तात्रयांचं नामस्मरण करत हा धूप आपल्याला फिरवायचा आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या आधीचे 4 दिवस, अमावस्या पौर्णिमेचा मुख्य 5वा दिवस आणि त्यानंतरचे 2 दिवस असं संपूर्ण 7 दिवस आपल्याला हा नामस्मरण आणि धूपाचा प्रयोग करायचा आहे.